करता श्रवण पाहिजे. म्हणून स्वतःचा श्रवणे चुके अधोगती मनाचे विश्रांती समाधान. महाद्वार ओलांडावे काय आत गेलं पाहिजे ते. कारण इथून जाणारी वस्तू बाहेर कधी पडत नाही. हा नियम आहे. इथून जाणारी वस्तू बाहेर पडते. हा महत्वाचा मुद्दा आहे. फार फार महत्वाचा मुद्दा आहे. श्रवणे चुके म्हणून श्रवणे चुके अधोगती मनाचे विश्रांती समाधान. हे मुख्य भाग आपल्याला कळले कसे. आता आपल्याला शिकवलं पण कळले. एक गोष्ट आहे त्याच्यावर. थोडीशी गोष्ट आहे. एका माणसाने 3 मूर्ती बनवल्या. मी श्रावणावर सांगतोय तुम्हाला श्रवणाचं कार्य कसं आहे. फार ऐकण्याची गोष्ट आहे. त्याने मूर्ती बनवली. इकडून एक अशी तांब्याची तार घातली की इकडून बाहेर पडायचे. दुसरी तांब्याची तार घातली की कोरडातून बाहेर पडायचे. दुसरी तांब्याची तार घातली की ते आतमध्ये जायचे. अशा त्याने 3 मूर्ती बनवल्या. आणि त्याने विचारलं हे काय आहे. कारण एक आता आहे श्रवण ऐकलं तिकडे सोडून दिलं. एक श्रवण ऐकलं इकडून बाहेर पडलं तिकडून बाहेर पडलं. खलास. मग श्रवण कुठला श्रेष्ठ. इथून कानातून आत जाईल तेव्हा म्हणजे आत परेमध्ये पोचायला पाहिजे. हे श्रवणाची सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. श्रवण हे अत्यंत एकाग्रचित्त श्रवण करायला लागतो. एकाग्रता ठेवायला लागते. आणि शेवटी सांगितलं जयाचा भावार्थ ऐसा जयाचे लाभ तैसा. जयाचा भावार्थ 3 प्रकारचे आहेत. एक सत्वगुणी भावार्थ आहे. एक रजोगुणी भावार्थ आहे. एक तमोगुणी भावार्थ आहे. हे भावार्थ आहेत. ह्या भावार्थाप्रमाणे आपला देह चालेल. सत्वगुणी भावार्थ आला तर आपल्याला लाभ आहे. रजोगुणी आला तर पुनरावृत्ती आहे. तमोगुणी आला नाच आहे आपला. तेव्हा भावार्थ सुद्धा आपला ठीक ठेवायचा आहे. सत्वगुणी ठेवायला पाहिजे. तेव्हा ज्ञान कर्म उपासना व्यवस्थित चालेल. प्रयत्न प्रमोद प्रचिती हा त्याचा अर्थ. मत्सरीचा गुस्सा त्याशी देशी प्राप्त. हा मत्सर मोठा बरा मोठा आहे. मगाच्या मत्सरी याची मिथ्या म्हणजे सांगितलं. तो मत्सरा मोठा आहे. त्या मत्सराचं नाव पण ऐकून ठेवा. दुरात्मा दुराभिमानी मत्सरी. दुरात्म्याचं नाव आहे. नाव काय दुरात्मा. दुरात्मा बापाचं नाव काय दुराभिमानी. आणि मत्सरी त्याचं आडनाव. एवढा बलाढ्य आहे तो. महाबलाढ्य आहे तो. नेहमी त्या दाजू संताला चांगल्या गोष्टीला विरोध करणार त्रास देणार त्याला. हा त्याचा क्रमशः म्हणून मत्सरी असे मिथ्या म्हणते. म्हणून त्याचा ज्याचा भास लाभ तैसा मत्सरीचा पुसा त्याशी तेची प्राप्त. म्हणजे तेची बोलण्याचा अर्थ समर्थांचा काय. मत्सरच पण प्राप्त होईल ना. दुसरं काय प्राप्त होणार. तेची प्राप्त काय हे किती समर्थाने खूबीने सांगितलं आपल्याला. आपण ते लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा ह्या आता कोणत्याही गोष्टीला आपण हे करताना आपण स्थितीमध्ये राहायला पाहिजे. एवढं कार्य मोठा महत्वाचं आहे. आणि अत्यंत समर्थाने मोठ्या चिकाटीने आपल्याला शिकवलेला आहे. महान ग्रंथ आपला आहे. दासबोध हा संबंध जगविख्यात ग्रंथ आहे. आणि त्याच्यात आपल्याला महत्त्व दिसते. तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचं आपल्या समर्थाने शिकवलेला आहे. मुख्य भाग काय सांगितलं ना. श्रवण श्रवणे चुके अधोगती मनाचे विश्रांती समाधान. हे महत्वाचं आहे. अलिबाग तालुक्यातील वरंडे देवघर इथले प्रयोगशील शेतकरी श्री दत्तात्रय नारायण धर्माधिकारी यांनी आपल्या शेतात अर्धा एकर क्षेत्रामध्ये बसराई जातीच्या केळीची लागवड करून कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर न करता अतिशय चांगलं उत्पन्न घेऊन या परिसरातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. महाराष्ट्रात व्यापारीदृष्ट्या सर्वात महत्त्वाची असलेली बसराई ही जात खानदेशी, भुसावळ, वामनकेर, काबुली, मॉरिशस, कार्बनर इत्यादी बहुविध नावानं प्रसिद्ध आहे. धर्माधिकारी यांनी केलेल्या उत्कृष्ट खतपाणी व्यवस्थापनामुळे आणि चांगली निगा राखल्यामुळे त्यांच्या बागेत केळीच्या लोंगराचं वजन जवळपास सरासरी 40 ते 42 किलो आहे. या त्यांच्या कामगिरीत त्यांना तालुका कृषी अधिकारी श्री पोटे आणि कृषी पर्यवेक्षक यांचं मार्गदर्शन लाभलं. समर्थ प्रासादिक आध्यात्मिक सेवा समिती रेवदंडा याचे संस्थापक कीर्तस्वरूप श्री नारायण विष्णू धर्माधिकारी तसेच त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव कीर्तस्वरूप श्री दत्तात्रय नारायण धर्माधिकारी
यांच्या कार्याची आज आपण थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. श्री समर्थ प्रासादिक आध्यात्मिक सेवा समिती रेवदंडा, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड, महाराष्ट्र या समितीची स्थापना आपण कधी केली? 1943. दसरा विजयादशमी ह्या दिवशी चालू झाली आणि त्यावेळेला फक्त 7च माणसं बसलेली होती बैठकीला. त्या दिवसाला सुरुवात केली, म्हणजे स्थापना झाली व्हायची. आपले मागचे हेतू काय होता? भारतीय नागरिक शुद्ध व्हावा, बुद्धिवादी व्हावा, निर्व्यसनी राहावा, त्याला इथे मानवी धर्माची इतिकरता काही कळावी, स्वदेश स्वधर्म याची जाणीव व्हावी, हीच उद्दिष्ट त्याच्यामध्ये असते. तसेच प्रेरणा कशी काय मिळाली? प्रेरणा आमच्या वडिलांकडून मला मिळाली, पिताजींकडून मिळाली. त्यांनी मला इथं शिकवलं, त्यांनी मला सांगितलं. त्यांचं कार्य हेच चालू होतं, या कार्यामध्ये तू बसावंच आणि कार्य करावं. त्या दृष्टीने त्यांनी माझ्या हातात दिलं आणि त्यांनी सुरुवात करायला सांगितली. तिथून सुरुवात झाली आमची. नानासाहेब, समाज प्रबोधनाचे कार्य करत असताना आपल्याला समाजाकडून काही विरोध झाला का? कोणत्याही चांगल्या गोष्टीला विरोध असतोच. विरोधक नाही म्हणजे तो चांगला मार्ग नाही असं निश्चित समजावं. आता माझं स्वतःचं मत आहे. विरोध आहे, होणारच, झालेलाच आहे आणि होतोच. हा जो विरोध झाला तो कोणत्या प्रकारचा होता? सामाजिक विरोध नाना प्रकारचे असतात. त्रास द्यायचा, निंदा करायची, ते हे करायचं, म्हणजे काही ना काही ते उलटफट करत राहायचं की तुम्हाला कार्य करून द्यायचं नाही. तुम्ही इथे करा बोललं की इथे करून द्यायचं नाही, तिकडे तुम्हाला पाठवायचे, असं अडचणी आणायच्या. पण त्या अडचणी मी पार केल्या, मी तिकडे कधी बघितलं नाही, मी कधी त्यांचं ऐकलं नाही. मी माझ्या ह्याच्याप्रमाणे उद्दिष्टाप्रमाणे चालत राहिलो. त्यामुळे मला यश आला अध्यापकाकडं. समाजाला या प्रबोधनापासून काय फायदा झाला व काय फायदा होत आहे? आज महाराष्ट्रातली उद्ध्वस्त झाली घराणी, नाना तऱ्हेची व्यसनी होते लोक, नाना तऱ्हेचे एकमेकाला त्रास देत होते, भांडणं तंटे सगळीकडे होत होते. ते सर्व लोक शांत आणि व्यवस्थित झाले, नम्रता त्यांच्याकडे आली, शांत झाले आणि व्यवस्थित त्याला आपला संसार व्यवस्थित करायला मार्गाला लावले समर्थाने या निरूपणामुळे. म्हणून त्याला श्रवण येतो की अधोगती मनाचा विश्रांती समाधा. आता साक्षरता, प्रौढ साक्षरता हा एक राष्ट्रापुढे मोठा जटिल समस्या, राष्ट्रापुढे मोठी जटिल समस्या आहे. मनुष्य साक्षर होणं म्हणजे अज्ञान माणसाचं गेल्याशिवाय मनुष्य साक्षर होऊ शकत नाही. त्यासाठी आता स्त्री किंवा पुरुष आपल्या बैठकीला तालगोदाच्या तिरुपणाच्या श्रवणासाठी बसतात, तेव्हा त्यांना असं वाटतं की आपलं सुद्धा काहीतरी लिहिता वाचता यावं, की ज्या दारगोदातून समर्थांच्या दारगोदातून, समर्थांच्या श्रीमद दारगोदातून की आपल्या अवगुण किंवा आपले अज्ञान आपल्याला समजलं, अज्ञान समजलं आणि आपला संसार प्रपंच अत्यंत सुखी आणि समाधानी आणि आनंदी झाला. मग त्या दारगोदाचे बोल आपण ऐकतो, मग त्या दारगोदाच्या बोल आपल्याला लिहिता किंवा वाचता का येऊ नयेत, असे त्यांना अंतरी ती तळमळ लागते. आणि त्या तळमळीतून ते सहज सुरतीने येऊन साक्षरता वर्गाला बसतात. आता साक्षरता वर्ग हे जे आहेत हे प्रौढ आहेत, हे प्रौढ साक्षरता वर्ग आहेत. आता महत्त्वाचं सांगायचं म्हणजे काय की अज्ञान कमी होणं ह्याला महत्त्व जास्त आहे. आणि साक्षरतेसाठी अज्ञान कमी व्हायलाच पाहिजे. कारण काय, आता स्त्री पुरुष ही प्रौढ आहेत. आता बैठकीला न येणाऱ्या माणसाला आम्ही दोघा तिघांना असं विचारलं की तुम्ही साक्षरतावर वर्ग असे चालू केलेले आहेत, तुम्ही याल का? त्याने उत्तर असं आम्हाला दिलं की नाही, आता एवढा मोठा झालं, माझं सगळं झालं, मला काय आता शिकून करायचं आहे? हे जे अज्ञान आहे हे अज्ञान बैठकीला श्रवणातूनच जातो, ही माझी खात्री आहे. आणि तो स्वतःहून मनुष्य सांगतो की मला राजभोग संतांचं वाङ्मय जे आहे हे मला लिहिता वाचता घ्यायला पाहिजे. आणि अशा तळमळीतून तो येऊन बैठकीला बसतो. आणि बसल्यानंतर स्त्रियांना स्त्रिया शिकवायला असतात आणि पुरुषांना पुरुष शिकवायला असतात. आणि हे कार्य विशेष म्हणजे विनामूल्य झालेलं आहे, कोणत्या प्रकारे मोबदला घेतला जात नाही आणि हे राष्ट्राचं कार्य म्हणून चालवलेलं आहे. ही मंडळी दारू पिणारी, भानगडी करणारी,
काही दिवसांनी अचानक कमी कमी भांडण व्हायला लागली. तेव्हा मी एका माणसाला विचारलं गावातल्या, शेजारी आमच्या राहत होता, की "का रे बाबा, तू मागे रोज भांडण करणारा मनुष्य आणि हल्ली भांडण करताना दिसत नाही." तेव्हा तो मनुष्य मला काय बोलला, की भानगड करणारे कोण याची ओळख आम्हाला नानांच्या बैठकीला दिली जाते. आम्हाला बैठकीला नव्हतं त्यावेळी आम्हाला पती पत्नीची ओळख नव्हती. बैठकीला बसण्यापासून आम्हाला पती पत्नीची ओळख झाली. तेव्हापासून आम्ही पती हा परमेश्वर मानायला लागलो व त्यांना नमस्कार करायला लागलो. आम्ही अगोदर अभ्यास पण करत नव्हतो. शिक्षकांना नावे ठेवायचो. शिक्षकांचे भांडणं सुद्धा करायचो आणि मुलांची सुद्धा भांडणं करायचो. आम्ही शाळेत जात होतो तेव्हा आम्ही गलोली घेतली की जंगलात फिरायला जायचो. पक्ष्यांना हानीमार करायचो. या आमचं अगोदरचे जीवन होते. बाल संरक्षणमध्ये जावं लागलं तिथे आम्हाला शिकवलं गेलं की पक्ष्यांना हानीमार करून आपल्याला काय मिळतंय, त्यांचा जीव घेतो पण आपला जीव जातो. हे आम्हाला तिथे शिकवलं जाते. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, हे आपल्या संस्कृतीचे मूळ 4 खांब आहेत. ह्या 4 खांबाला आता या कलियुगामध्ये जरा हालायला लागले थोडेसे. उद्या ही संस्कृती अजिबात बुडण्याचा विषय आलेला आहे आणि भारतीय संस्कृतीवर परकीय संस्कृतीचा हल्ला होत आहे, जोरात चालू आहे. त्याकरता प्रत्येक बालकाला आपल्याकडून बलसंपन्न करायचं आहे. आपल्या देशाला त्याचा फायदा खूप मोठा होणार आहे. चारित्र्यवान मुलं निर्माण होतील अशा दृष्टीने त्यांना आपल्याला शिकवायचं आहे. हे जास्त म्हणजे पहिलं मातृदेवो भव. आता मातृदेवो भव काय म्हणायचं, तर आई ही संस्कार मुलांच्यावर करते, पण मुलांनी संस्कार ऐकून घेतले पाहिजेत. संस्कार क्षमता त्याला आली तर तो आईचं ऐकू शकेल. न तो मुलगा आईला बोलतो मोठा झाल्यावर, काय बोलतो, आई तुला कळत नाही, तू नको बोलू, काही तुला माहित नाही. अशा स्थितीमध्ये जर मुलं राहिली तर आपली मुलं वाह्यात होतील. आणि आज आपल्याकडे आज समोर दिसतं, आपल्या जगामध्ये आपण पाहतो काय मुलांची अवस्था झाली. अमेरिकेत एक मोठं उदाहरण घडले, मागे पेपरला लिहून आलो होतो की लहान मुलांनी 10 मुलं जमवली आणि एका मुलांनी सारखी लाईनीने तर उभी केली मोराला. खेळ करायचा आहे, उभा राहा, मुलं उभी राहिली. त्यांनी रिव्हॉल्वर घेतला मुलांनी त्या आणि सर्वांच्यावर रोखून एकेकाला 9वी पोरांना ठार मारली पोराला. ही संस्कृती कुठली आता? अशा संस्कृती आपल्याकडे यायला लागते एक एक. फार विचित्र अवस्था झालेली आहे. फास्ट फूड आणखी मोठा आलेला आहे. आता मोठे संकट आलंय फास्ट फूड. आता फास्ट फूड खायला पुढे काय फास्ट होत जातील पोरं. हे हा अवस्था आपल्या सर्वांना शिकवली पाहिजे. मात्र देव आई ही फार मोठी वस्तू आहे, अनंत काळची माता आहे. तिला जर आपण नीट बोलली नाही, तिच्याशी आपण नीट राहिलो नाही, अर्थात तिने पण पोरांशी चांगलं राहिलं पाहिजे मुलांच्या जवळ, तरच हा संस्कार चांगल्यापैकी त्याला घडवला जाईल. माता आणि मुलं स्त्रीसुद्धा बैठकीला आली पाहिजे, ती येते. हे दोघां मिळून तो हा मिळायचा आहे पहिला. ते माई आणि बाळ हे संस्काराचं मूळ आहे. आईलाही शिकवलं जातं आणि बालकालाही शिकवलं जातं. नवे सार संसार हा घोर आहे, मना सज्जना सत्य शोधून पाय. जनी विष खाता पुढे सुख कसे, करी रे मना ध्यान या राघवाचे. पहिला पुरस्कार रायगड मित्र पुरस्कार महाराष्ट्र सरकारने 1996 साली महाराष्ट्र संस्कृती पुरस्कार राज्य पुरस्कार दिला. चिराग इंडिया कंपनीकडून तो राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर साताऱ्याचे समर्थ तो पुरस्कार तो मिळाला. त्याच्यानंतर आत्ता परवाचा पुण्याचा पुरस्कार मिळाला. हे सगळे पुरस्कार मिळाले हे सगळ्या कार्याबद्दल मिळालेले आहेत. कार्याची व्याप्ती पाहूनच सर्वांनी पुरस्कार दिलेले आहेत. हे जर समाज कार्य आहे ना,
हे कोणालाही करता येणार नाही असं कार्य आहे, यावर वादच नाही. कारण काय, हे बाकीचं समाज कुठल्या प्रबोधनाचं कार्य असेल ते वेगळे कुठले असतील. हे जे आम्ही जे करतो किंवा आम्हाला जे संत अंमलातून जे शिकवण समर्थन देऊन आम्हाला दिलेलं आहे ते उत्तम प्रकारे चाललंय. त्यामुळे ह्या दुसरीच्या अशी कोणत्याही प्रकारचे काय असं ध्येय वगैरे काही नाही. ते जो काही क्रम दिलेला आहे त्याप्रमाणे उत्तम प्रकारे कार्य चाललं आहे. सगळ्यांना उत्तम प्रकारे निर्णय जे मिळत आहेत, आनंदी प्रत्येकाचे प्रपंच संसार उत्तम प्रकारे सुखी समाधानी शांततेत चालले आहेत. म्हणजे कार्य चाललंय उत्तम, यामध्ये वादच नाही. जनी दाक्य तो लक्ष्य लावून पाहे, वाघजाई ही रायगड जिल्हा अलिबाग तालुक्यातील अतिदुर्गम डोंगराळ भागातील आदिवासी वाडी. येथील आदिवासींचा जगदाची संपर्क येण्यासाठी उत्तरेकडे 2 तास पायी अंतर चालून बोयनार बाजारपेठ, पश्चिमेकडे 1.5 तास डोंगराळ पायवाटेने चालल्या बेलोकी व त्यापुढे 10 किलोमीटर अंतरावर रेवदंडा शहर. एकंदरीत पाहता वाघजाई हे डोंगर माथ्यावर वसले असल्यामुळे जनसंपर्क फारच कमी असतो. या वाडी बाहेर पडल्यास ठिकठिकाणी आदिवासींच्या वसाहती आहेत. कुकुली व पुढे 3 किलोमीटर अंतरावर इनामदारी. आजच्या आदिवासी वाड्या डोंगराच्या खोऱ्यातच वसल्या आहेत. एकंदरीत या दुर्गम भागात ठिकठिकाणी छोट्या मोठ्या आदिवासी वाड्यात वसलेली आहेत. या आदिवासी वाडीची आख्यायिका मोठी मजेशीर आहे. या वाडीचे वाघजाई हे ग्रामदैवत. काही वर्षापूर्वी या भागात दाट हरित जंगल असल्यामुळे या परिसरात वाघांचे वास्तव्य असायचे. वाघ हा हिंस्र पशु असल्यामुळे येथील गायीगुरे व माणसांना सतत त्रास देत असते. या त्रासातून मुक्त होण्यासाठी वाघांना आवड घालणारे दैवत म्हणजे वाघजाई. या समजुतीने या दैवताची मूर्ती मांडून तिची पूजा परंपरेनुसार करू लागले. त्यामुळे या वाडीला वाघजाई हे नाव पडले. आजही वाघजाई देवीचे दीन मंदिर कातकरी धनगर या समाजातील आहे. आजपर्यंत या समाजाला आदिवासी म्हणून दिवसभर उन्हातान्हात काम करणे व कुठे कामधंदा न मिळाल्यास रानातील लाकडे तोडून शेजारच्या गावात विकणे, काही जण थकलेल्या देहाचा थकवा घालवण्याकरता दारूचा उपयोग करीत असत. या व्यसनाधीनतेमुळे उपासमार, कुपोषण तसेच देवभक्ती व शिक्षणापासून पूर्णतः उपेक्षित असलेल्या या समाजाला इतरांकडून चापत्न भावाची वागणूक मिळत नसे. हे स्वरूप नानांनी आध्यात्मिक निरूपणातून या समाजाला संशय, बुधबाधा, देवदेवत्की, अज्ञान, भय, भीती, अत्याचार इत्यादी कुकर्मातून मुक्त करून नीतीच्या मार्गाने सत्कर्याची उपासना देऊन देह परमार्थी लाविले. तरी सयाचे ताचक झाले नाही, तरी ते व्यक्तची गेले नाना अघात ते मृत्यू बनते. कारण अज्ञान मूल हरणम हे मुख्य आहे. त्यात मुख्य मग कोणता, तर जन्मतः आहे ते अज्ञान, संस्कार ज्ञान उच्चते. आणि हे म्हण आपल्याला लागू आहे, आहेत आपल्याला लागू. आपल्याबद्दल काय बोलायला नको, आपला जन्मतः आपलं अज्ञानच होतं. प्रत्येक मनुष्य जरी कोण मनुष्य शिकलेला असला आणि जरी मोठा पंडित झालेला असला तरी जन्मतः तो अज्ञानच म्हणून आलेला आहे. त्याला अज्ञानाशी ज्या जाणीव येईल. आता तुम्ही जाणीव म्हणजे काय तुम्हाला प्रश्न येईल, जाणीव म्हणजे काय सांगतायत. जाणीव म्हणजे ज्ञात होणं. ज्ञात होणं म्हणजे कळलं. आपलं बरं
आपलं वाईट. मग या मार्गावरचं आपलं वाईट आहे का आपल्या मार्गावरचं चांगलं आहे, आपल्याला सांगितलंय बरोबर आहे किंवा काय आहे, अशा बुद्धिमत्तेतून बघण्याचा तो एक भाग आहे, त्याला जाणीव म्हणतात. आता नेणीव म्हणजे काय? नेणीव म्हणजे काय? वाईट आहे कळत नाही, चांगलंही कळत नाही, अवगुण वाटते गुण असे आपण होतो. तुम्ही काय ना आम्ही काय, तुम्ही होतो असं नाही, आम्ही पण तसे होतो. असं काय बोलायला नको मग तुम्हालाच बोलतोय म्हणून. जगामध्ये रीतच अशी आहे. मोठी मोठी शिकलेली माणसं सुद्धा नेणीमध्ये आहेत, आपल्याला दिसतं. आपण पाहतो, आपण ऐकतो, आपण पेपरला वाचतो, आपण बघतो. आता आपल्याला कळायला लागलेलं आहे, अरे नेणीव आहे, हा असं का बोलतो, हा असा का चालतो, मोठा म्हणतो मी मोठा असं का करतो, हे आता आपल्याला कळायला लागलंय. आपण बोलत नाही पण अंतरी आपण बोलत असतो. आमच्या गावात दारूचे धंदे असत आणि ही दारू पिऊन गावात रोज लोक गावात भानगडी करत, दारू पी मारामारी करत, नवरा बायकोत भांडण व्हायची, बायको नवऱ्यात भांडण व्हायची. आणि आधी ही भांडणं मी पोलीस पाटील असल्यामुळं माझ्याकडे यायची आणि ही भांडणं घेऊन पोलीस स्टेशनला मला रोज जावं लागे. काही दिवसांनी श्री नारायण विष्णू धर्माधिकारी यांची बैठक वागजे येथे सुरू झाली आणि त्या बैठकीला बरीचशी माणसं येऊ लागली. आल्यानंतर ही मंडळी दारू पिणारी, भानगडी करणारी काही दिवसांनी अचानक कमी कमी भांडण व्हायला लागली. तेव्हा मी एका माणसाला विचारलं, गावातल्या शेजारी आमच्या राहत होता, की का रे बाबा तू मागे रोज भांडण करणारा मनुष्य आणि हल्ली भांडण करणारा दिसत नाही. तेव्हा तो मनुष्य मला काय बोलला, की भानगड करणारे कोण ह्याची ओळख आम्हाला नानांच्या बैठकीला दिली जाते, तिथून आम्ही भांडण करत नाही. म्हणून या शिकवणीमध्ये काय चालतो हे ऐकण्यासाठी मुद्दाम एक दिवस मी वागदे येथे बैठकीला आलो. आल्यानंतर बैठक सुरू होती, विवरण चालू होतं. दासबोधावर पहिल्या समासावर विवरण चाललं होतं. मंगलाचरण समास होता आणि त्याच्यातली पहिली ओवी चालली होती, श्रोते पुसती कोण ग्रंथ, पाय बोलिले ती येत, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. मला पण काही आकलन झालं नाही. श्रवण म्हणजे काय हे मला माहितीच नव्हतं. या विवरणातून कळलं की श्री नाना सांगतात, श्रवण म्हणजे नुसतं ऐकलं नव्हे, तर जे ऐकल्याने मनुष्याच्या अंतरंगात आमूलाग्र बदल होतो, मनुष्याचा सहज गुण गाऊन त्याच्या क्रियेत पालट होतो, म्हणजे श्रवण. तेव्हा माझी पण तूक पेटली की बाबा इथे जे चाललेलं आहे ते केवळ सत्य आहे. हे विचार मला पडलं. ज्ञान काय, ध्यान काय, अविचार काय, कर्म काय, मनुष्याने कुठली कर्म करावी हे मला श्रवणातून कळलं. श्रवण केल्याने प्राप्त काय आहे, समजा विचार आपल्याला प्राप्त काय, ऐकून ठेवा. प्राप्त काय आहे, प्राप्त काय सांगितलं आहे, नीट लक्ष ठेवून आहे का. काय प्राप्त आहे, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, हे 4 प्रकारचे आपले पुरुषार्थ आहेत. हे आपल्या मानवालाच याचा उपयोग आहे. या ढोरागुरांचा उपयोग काही नाहीये, पक्षाला उपयोग नाहीये, त्याच्याकडे ते काय नाहीये, आपल्याकडे आहे. आपल्याकडे ज्ञान उत्तम देणार परमेश्वर आपल्याला. मग समजलं पाहिजे आपला धर्म म्हणजे काय. आणि धर्म म्हणजे काय, काय विचारलं धर्म म्हणजे तुम्ही काय समर्थ सांगतात. नीती मूल्याची जोपासना आणि इथे कर्तव्यता मानवायची. हे मानवाने माणसासारखं कसं राहायचं. आपण एकमेकाशी नीट बोलत नव्हतो, आपण नीटशी वागत नव्हतो, नीट एकमेकाचा द्वेष करत होतो, आपण एकमेकाचा मत्सर करत होतो. आपण आता नाही करत. आता आपण एकत्र बसतो. आता बघा एवढी माणसं एकत्र बसले, आता शांत येताना बसलेत, कुठल्या गोष्टी नाही, काय नाही, तुझा विषय डोक्यात आणीच नाहीत. ही एकात्मता आपल्याकडे आली, आपण ऐक्यामध्ये आलो. हाच आपला धर्म आहे. जर धर्म कळला तर त्यातला अर्थ त्याला कळेल. आज काय झालं जगामध्ये, मी वाचता पेपरला बघा, ऐकायला पण आपल्याला इथं दिसतं पण की लोक खाली धर्माला मानत नाहीत. मानवी धर्माची जरी शून्य किंमत केली, त्यामुळे माहितीच त्याला नाही आहे की आपण मनुष्य आहो म्हणून. त्यात तापड किती झाला आहे, भारी तापड झाला आली मनुष्य. जरा की गोष्ट होऊन द्या, भडका उठते, भडका. अहो नुसता रेल्वेत पाय लागला माणसाचा आपल्या एखाद्या, तो सारे अंधा आहे क्या, दिखता नाही क्या, आपण त्याला म्हणतो अरे सॉरी. हा ऐसा पण बोलता है क्या, सॉरी. हाँ पैर लगा के ऐसा बोलता है.
नाही तू असं मारलाच होता आपल्या अंगावर. अरे गर्दीमध्ये पाय लागला त्याला काय करणार. गर्दीला आपल्या पायाला काही डोळे नाही आहेत. डोळे आपले बरे आहेत. पायाला लागलं तर आपण काय करणार. मग तो करतो आपण. आपला पाय लागत नाही असं नाही आपला पाय लागतो. नाही लागत असं कसं म्हणून चालेल. पण आपण तर नमस्कार करतो चूक झाली हो पाय लागला. गर्दीमध्ये होणार पण नाही तो ऐकणार. तो मारामारी काय सोड तिच्यावर. नाही मला काय म्हणायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवल्या समोर आहे. म्हणजे ज्याला संस्कार म्हणतात हे उत्तम प्रकारे संस्कार झालेले आहेत. हल्ली अर्थ आणि काम ह्याच्या मागे लोक लागलेले आहेत. कुठेही तुम्हाला बघायला जा तुम्हाला हे बघायला दिसेल. अर्थ म्हणजे पैसा. बस पैसा कमवायचा बाकी काय नाही. मग तो कोणत्याही मार्गाने मिळो. गाडीतला पैसा गोळा करतात. आता बोला तर आपण काय करतात ते पण अर्थ त्याला पाहिजे. काम तर बोलूच नको. अरे बलात्कार काय 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 भलताच प्रकार चालू झालेला आहे. आणि मोक्ष म्हटल्यानंतर मोक्षाची कल्पना फार वाईट करून ठेवलेली आहे. मोक्ष म्हणजे काय. बद्ध म्हणजे बांधला. मुक्त म्हणजे मोकळा केला. याचा अर्थ मोक्ष मोकळा केला. तो कसा होता बांधलेला होता. आपण बांधलेले होतो अज्ञानाने. काही कळत नव्हतं आपल्याला. बरोबर करत होतो वाईट करत होतो चांगलं पण करत होतो. काय कोण काय चालेल तसे आपण ऐकायचं. त्याच्याकडे बैठलं की आपण करायला लागायचे. त्याने असा हात वर केला आपण हात वर करायचा. त्याने उडी मारली आपण उडी मारायची. आणि कुठे उडी मारतो काय माहिती नाही आपल्याला. हे अशा अवस्थेमध्ये आपण होतो. त्याचाच अर्थ धर्म अर्थ काम आणि मोक्ष. एकदा माझ्याकडे मुनीषा आला होता. तो बोलला माझे देव बांधलेले आहेत. आमचे देव बांधल्यावर म्हणलं आमचा असं त्रास होतो आम्हाला. मला बोलला काय करू नये आता. म्हणलं काय करायचं देव बांधलेले आहेत मग काय करणार. चलो सोडवायला आहेत. ठीक आहे म्हटलं सोडवा. चला 5,000 रुपये खर्च आहे सोडवायला. देव सोडवायला. तो म्हटलं असं करा तुम्ही आता ज्या दिवशी तुमचा देव थोडाची वेळ येईल ना तर मला त्याचे अवश्य बोलवा. मी माझी 4-5 महिने घेऊन येईल. कारण अद्याप एवढ्या वर्षी मी राहतो इथे भूतलावर मला अजून पण देव काय भेटलेला नाहीये. मी दिसलेलं नाही समोर. आता देव सोडताना तर बांधलेला असतात सोडताना मला दिसेलच तो. काय बी बांधलेले आधी बांधलेले असं आहेत ना. देव बांधल्याचा अर्थ लक्षात म्हणतो आपल्याला बघतलो ह्याच्या आधी सांगत होते आता आपण ऐकणार नाही. आता आपण सांगू अरे जा रे भगत बोले आता तुला बघून घेईन. जा बघ ना तू बघतच राहा. आपल्याला चांगली बुद्धी प्राप्त झाली. आपल्याला त्यातलं मुख्य भाग मिळाला. काय म्हटलं म्हटलं ठीक आहे मी येईल. मला तर देव दर्शन होईल ना. मी देवाचे पाय धरेन आणि देवाला विचारेन परत. देवाला माझा प्रश्न आहे की देवा एवढा मोठा होतो जगाचा देव तुला बांधला कसा रे. की कोणता अपराध केला असा अपराधी माणसाला आपण बांधतो. आमच्याकडे सुपारीला बांधतात तुमच्याकडे हाडाला बांधतात. तोड मिळाला की बांधतो का नाही आपण. बांधून ठेवा साऱ्या बांधून ठेवा. नाही खांबाला बांधा आता बांधतो आपण. मग तसा बांधला त्याला. मला विचार तू काय गुन्हा केला रे देवा आपल्याला विचारेन मी. तेव्हा त्याच्या डोळ्यात धक्क उजेड पडला. धक्क उजेड पडला. काय बोला बरोबर आहे. हा नाही मी नाही खर्च करणार. म्हटलं 5,000 आता तर तुझा वाचलेला आहे. 5,000 काय करशील तू आता. बोला मुलं वगैरे आहेत का तुला तो आहेत. बोला मुलाच्या 5,000 रुपये करून ठेव. 4 वर्षी 5,000 रुपये टाक आणि ते त्याला 10-20 वर्षांनी पैसे मिळतील. त्याची दुप्पट तिप्पट पैसे होते. त्याला उपयोग होईल. शिक्षणाला उपयोग झाला त्या पोरांचा. पैशाचे गेले आहेत ते. अशी अवस्था आपली जी आहे ही अवस्था आपला नेहमी भेटली. आता नेहमी म्हणजे काय अज्ञान. आता समजतं आपलं अज्ञान घालवलं. पहिल्यांदा मी भगत होतो तर लोकांची जाम फसवणूक करायचो. भगत म्हणजे लोकांचं गुण द्यायचो. लोकांना गुण घ्यायचो. अंगात देव यायचा. त्याच्यानंतर माझा भाऊच बैठकीला गेला. तो काय बोलला अरे काय बोलतो लोकांची फसवणूक करतस. तिथे बोलतो नानाची बैठक चालू आहे. तिथे बोलतो बैठकीला चल. तिथे बोलतो चांगल्या देवाची ओळख देतात. तर मी एक दिवस बैठकीला गेलो. तर तिथं असं शिकवतात अंगात देव येते तो कुठला आणि हाही पहिला देव तो कुठला याची मला कंप्लीट ओळख झाली. तिथं मी ऐकलं तर मी विचार केला बोलो अंगात देव येतंय हा कोण आणि पहिला अंगात हाय हा बोल कोण याची मला कंप्लीट ओळख झाली. तर मी विचार केला आईला बैठकीला एक खरोखर
शिकवतात ते चांगलं आहे, हे काय खोटं नाही. तर तिथपासून मी बैठकीला लागलो आणि घरी आलो आणि विचार केला. बोलू जर आपण अंगातला देव गेला तर मनुष्य मरेल. हा विचार केला. बोलू हे अंगात येतं हा खोटा देव आहे. याचा विचार करून मी बैठकीला लागलो आणि तिथपासून बैठकीला आरामात लागलो. नाहीतर याचमागे लोकाला फसवायचो, लोकाला लुबाडायचो आणि शेवटी लोकाला फसवून माझं सुद्धा घर अगदी कंप्लीट मोकळं झालेलं होतं. काहीच नव्हतं घरात. अन्न नव्हतं, काही नव्हतं. बायकोच्या अंगावर सुद्धा पातळ नव्हतं. लोकाला फसवून, लोकांचे पैसे घेऊन आणि जिथपासून नानाच्या बैठकीला लागलो, तिथपासून आमच्या घरात सुख समाधान आणि आमची कारीची घरं होती. तर मी बैठकीला लागलो तिथपासून घर बांधून विटांचं, लादी बसवून कंप्लीट आता मोलमजुरी अजिबात काय ना, समाधान मस्तपैकी आहोत. कोण बोलला हे कळलं पाहिजे आपल्याला. काय बोलला हे कधी आपण जास्ती ऐकू नये. आपण काय बोलल्याला फार महत्व देतो. तो काय काय बोलत असतो आपल्याकडे, आपण ते डोक्यात घेत असतो. असं नाही, असं नाही, असं नाही. त्यावर तो समजा ओळखायला जातो, अरे कोण आहे हा, अरे हा मच्छर बोलतोय, अरे हा कोण आहे, हा काम बोलतोय, अरे हा कोण आहे, हा लोक बोलतोय. आपल्याला आता माहिती झालेली आहे. आपल्याकडे 8 जण आहेत हे आपल्याला ओळखवता मिळालेली आहे. आता आपण असं नाही राहायचं. आपण आता आपण चुका बुद्धिवादी व्हायचं, बघायचं आपण. रावण कधी बोललाय रामाला चांगलं? राम आणि रावण, राम आणि रावण बघा अक्षर दोन्ही सारखी आहेत. प्रत्येकाला राम मागे आहेत. तो कधी बोललाय का? रावण कधी बोललेला नाही, कधी बोलणार नाही. तर रामाबद्दल वाईटच बोलणार. तो चांगलं कसं बोलेल? त्याला काय दिसणार? संपूर्ण अज्ञान, अहंकार, गर्व, तो असंच बोलणार नाही. त्याचा अर्थ काय? ज्याला कळलाय तो मनुष्य चांगल्यापैकी बोलत असतो. म्हणून जास्त आपल्याला महत्व काय याचं, काय बोलल्याला महत्व आपण द्यायचं नाही, लक्षात ठेवा सगळ्यांनी. तुम्ही काय करता, काय बोलल्याला फार महत्व द्यायचा. काय तुम्हाला ताप होतो मग ज्या असं काय बोलायचं काय, असं मला बोलायचं काय, असं काय बोलला तू, अरे बोलला काय, तो काय बोलला, संपूर्ण विषय विषय तो विषयातच बोलणार. तो कसं चांगलं बोलेल? त्याला निरूपण येईल का? मग तो निरूपण सोडायला बसेल का? नाही बसणार. तो वाईटच आहे बोलणार, वाईटच ऐकणार. आणि आपण त्याचं काय काय करत बसणार. तेव्हा कोण बोलणार हे लक्षात ठेवा. हे सूत्र आहे, हे सूत्र लक्षात ठेवा. हे सूत्राचं आणखीन पूर्ण सांगून ठेवतो तुम्हाला. ऐकले, कळले आणि वळले. ऐकलं तुम्ही, निरूपण ऐकतो आपण, आपल्याला कळतं, पण वळलं पण पाहिजे. ऐकलं आपण आणि जर कळलं नाही तर नापास आपण. ऐकलं आपण, आपल्याला कळलं पण वळलं नाही तरी पण नापास. ऐकलं आपण ना, मग कळलं पाहिजे, वळलं पाहिजे. आम्हाला नेहमी शिकपणा असायचा. आम्ही भक्तांचे जाम द्यायचो. भगत जे मागायचे ते आम्ही द्यायचो. नारळ, कोंबडं, हार, वेण्या, लुंग्या, खेळत्याची पिसं, कॅन्डीची पिसं, पैसे 500 रुपये असे आम्ही द्यायचो त्यांना. तरी पण आम्हाला काय सुख शांती समाधान नाही. आम्हाला तिथं बैठकीत भक्तांचा भाग मिळाला, खऱ्या देवाची ओळख झाली. चांगलं काय, वाईट काय, ज्ञान का अज्ञान काय, हे आम्हाला सगळं समजले. शिकल्यावर शहाणपण आले, ऐकले, शिकल्यावर शहाणपण आले. शिकलो आपण म्हणून शहाणपण आपल्याला आलं, पण ते आपण ऐकलं पण आपल्याला आलं. जर आपण ऐकलं नसतं तर आलं नसतं. आपण बैठकीला जातो का? बैठकीला जातो आपण की आपल्याला चांगलं ऐकायला मिळतं. तिथे कोणतेही असं वाईट पाहिजे जात नाही. आपल्या देहातले जे काय प्रश्न असतात, आपल्या देहामध्ये जे काही विचार आलेले असतात, त्याची उत्तर आपल्या बैठकीत मिळतात. आपण नीट घेतली तर आपल्याला मिळेल. म्हणून काय आता ऐकला महत्व ठेवा. ऐकलं, कळलं, मग वळेल. प्रयत्न प्रबोध प्रचिती, तसा प्रयत्न आपल्यासारखा केला पाहिजे. प्रबोध शक्ती आपली वाढेल आणि आपल्याला प्रचिती पण येईल. या जो आपले मूळ भाग आहेत सगळे, हे सगळे महत्वाचे भाग आहेत. म्हणून ते सांगितलेलं आहे, आता श्रवण केली ते फळ क्रिया पालाटे तत्काळ. आमची अवस्था हिंगीन झाली असती, आम्ही कुठेतरी बडबडलो असतो, दारूच्या व्यसनात, जुगाराच्या व्यसनात. अशी अवस्थेत आमची ही अज्ञान परंपरा होती. पण आज ज्ञानाच्या मार्गावर सद्गुरूंनी श्री नानाने आम्हाला आणलेला आहे. आमच्या घरात आम्हाला पती हा परमेश्वर माहित नव्हता, पण आता आम्ही रोज सकाळी आंघोळ करून, आंघोळीचा सुद्धा पता नव्हता, पण आता रोज आंघोळ करून सकाळी पतीला नमस्कार करतो, उपरण्याची पूजा करतो, तुळशीची पूजा करतो, पतीला नमस्कार करतो, नामस्मरण करतो.
ह्या बैठकीत बसल्यापासून आमचं घर आधी कारवीचं होतं, कुड फाटकं असायचं, पण आता पक्क्या विटाचं घर बांधून आम्ही सुखात समाधानी आहोत. हा समाज आजपर्यंत आम्हाला शिकून काय करायचे आहे या धर्तीवर साक्षर होणे या गोष्टीवर दुर्लक्ष करीत असे. परंतु वरील ग्रंथांच्या श्रवणातून गोडी व चटक लागल्याने तो स्वतःहून अंतरीच्या तळमळीने म्हणू लागला, मला सुद्धा वाचायला व लिहायला कसे बरे येईल. यासाठी तीर्थरूप नानाने प्रौढ साक्षरता वर्ग वाघजई व परिसरात चालू केल्यामुळे तो प्रत्यक्ष आज वाचू व लिहू लागल्याने त्याला देशातील परिसरातील घडामोडी दैनिकाद्वारे कळू लागले आहे. यासाठी मुलांवर संस्कार हा महत्वाचा एक भाग व बाल संस्कार केंद्र या ठिकाणी उघडण्यात आलेली आहे. मुलांवर उत्तम संस्कार होऊन त्याकडे विनय नम्रता येण्याकरता व त्यांचा भावी काळ मानसिक तसेच शारीरिक दृष्ट्या बलवान होण्यासाठी, त्याचप्रमाणे त्याच्याकडे सद्गुण सद्विचार व सदाचार व त्याची विचारसरणी उच्च श्रेणीतील राहण्यासाठी या परिसरातील मुलांना बालसंस्कार केंद्राद्वारे दर रविवारी शिकवण देऊन त्यांच्यावर उत्तम संस्कार केले जात आहेत. बघा मनुष्याचा अवगुण करायला लागलाय ना. मग ह्या मनुष्याला समर्थाने श्रवणातून जाणीव करून दिली की बाबा ह्याचं श्रवण कर. ते तुझ्या पिंडात कोण कार्य करतात ह्याचं काय कर, श्रवण कर, जाणीव घे. आणि मनुष्य देह जो तुला 84 लक्ष योनीनंतर प्राप्त झालेला आहे, ह्या लक्ष 84 योनीनंतर प्राप्त झालेला देहाचं ह्या देहातून तू मोकळा हो, सद्गतीकडे जा. तुझ्या पिंडात जो काम, तुझ्या पिंडात जो क्रोध, तुझ्या पिंडात जो मल, तुझ्या पिंडात जो मत्सर जो कार्य करत आहे तो आणि जो तुला अविचाराकडे दुर्गुणाकडे नेत आहे, ह्याचं काय कर, श्रवण कर. जय जय रघुवीर समर्थ, जय जय